जबाबदार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी समर्पित भावनेने रुग्णसेवा करावी असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर दीपचंद सोयाम यांनी केले आहे। रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा समजत प्रत्येक जबाबदार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कर्तव्य पार पाडावे। कर्तव्यात हयगय करू नये। रुग्णांच्या सेवेत काही समस्या असल्यास माझ्यापर्यंत कळवा। पावसाळ्याचे दिवस असल्याने जलजन्य आजारासह इतरही आजारांच्या अनुषंगाने काळजी घ्या अशा आरोग्याच्या अनुषंगाने अधिकारी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शनात्मक सूचना जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर दीपचंद सोयाम यांनी दिनांक 8 ऑगस्ट 2024 रोज गुरुवारला दुपारी 4 वाजता दिल्या। रुग्ण कल्याण समितीच्या अध्यक्षपदावरून रुग्ण कल्याण समितीला प्रबोधनात्मक मार्गदर्शन डॉक्टर सोयाम यांनी केले। यावेळी समितीचे सचिव वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर सतीश गायकवाड, ग्रामीण रुग्णालय पालांदूर, उपविभागीय अभियंता दीनदयाल मटाले, बांधकाम साकोली, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर बोदेले, रुग्ण कल्याण समिती सदस्य डॉक्टर अभय पालांदूरकर, हाजी इद्रिस लद्दानी, भोजराम तलमले, मोहित झलके आणि कर्मचारी उपस्थित होते। समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी रुग्णालयातील प्रत्येक खोलीचे निरीक्षण केले। नवीन इमारत दुरुस्ती आणि सुशोभीकरणाच्या कामाकरिता उपविभागीय अभियंता मटाले यांनी सकारात्मक भूमिका दिली। वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर गायकवाड यांनी रुग्णालयात रुग्णांना पुरविण्यात आलेल्या सेवेचा लेखाजोखा समितीपुढे सादर केला। त्यांच्या कामाचे डॉक्टर दीपचंद सोयाम यांनी कौतुक केले। आंतर रुग्णांशी समिती सदस्यांनी आस्थेने विचारपूस केली। शस्त्रक्रिया गृहदुरुस्तीच्या चालू कामाचा सुद्धा आढावा घेण्यात आला।